इथं आलेलं आहे, काय मागणी आहे आणि काय मागणी आहे? आमच्या एकलव्य सामाजिक संस्थेच्या वतीने आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे। या निवेदनामध्ये आमची एक प्रमुख मागणी आहे। ST आरक्षणामध्ये सध्या घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे। तो प्रयत्न जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ थांबण्यात यावा आणि ST प्रवर्गामध्ये कुठल्याही दुसऱ्या जातीचा समावेश न करताना आमच्या ST आरक्षणामध्ये सध्या 47 प्रजाती आहेत। 47 प्रजाती असल्यामुळे सध्या 2 जाती त्या आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालू आहे। आमचं असं म्हणणं नाही की त्या दुसऱ्या 2 जातींना आरक्षण देऊ नका, त्यांना दुसरं ठराविक आरक्षण जे असेल ते त्यांच्या हिशोबानं देण्यात यावा, परंतु आमच्या ST आरक्षणामध्ये कुठल्याही परिस्थितीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू नये आणि त्यांचं जे आरक्षण असेल त्यांना देण्यात तुमचं काही नाही? आमचा कसल्याही प्रकारचा विरोध नाही। आपली मागणी मान्य न झाल्यास मग काय? आमची मागणी न मान्य झाल्यास आम्ही छत्रपती संभाजीनगर इथेच म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचं नियोजन केलं आहे आणि ते उपोषण समजा 29 तारखेला आम्ही इथं आमरण उपोषणाचं आयोजन केलं आहे। नाव सांगा सर। माझं नाव शेखनाथ त्रिंबक मोरे। जिल्हाधिकारी साहेबांना आता भेटण्यासाठी गेलेले होते, निवेदन देण्यासाठी, त्यांनी आपणास काय आश्वासन दिले आणि काय सांगितलं? जिल्हाधिकारी साहेबांनी आमचं निवेदन स्वीकारलं आणि शासनापर्यंत जी आमची मागणी होती ती मागणी आम्ही शासन स्तरावर पाठवणार आहे असं आश्वासन जिल्हाधिकारी साहेबांनी दिलं। आणि त्यात आमचं एक दुसरं निवेदन होतं, आदिवासी मच्छीमार स्थापन करण्याबाबत त्यातील जिल्ह्यातील काही बोगस मच्छीमार संस्था आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी आमची मागणी होती जिल्हाधिकारी साहेबांसमोर। तर ते जिल्हाधिकारी साहेबांनी हो म्हटलं, आमच्या स्तरावरही आम्ही चौकशी करून तुम्हाला योग्य ते रीत्या न्याय देण्याचं काम आम्ही असं करू असा जिल्हाधिकारी साहेबांना आम्हाला संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांना आम्ही सर्व आदिवासी समाज बांधवाच्या वतीने आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्या पण बोगस मच्छीमार संस्था आहे या संस्था सध्या आदिवासी समाजावरची चाळूवरचं लोणी काढून खाण्याचं काम करत आहे आणि आदिवासी समाजाचा जो पण रोजगार आहे या संस्थेने हडपवून घेतलेला आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी साहेबांनी तत्काळ या बोगस मच्छीमार संस्थेची तत्काळ सखोल चौकशी करून त्या संस्था कायमस्वरूपी बंद करून त्या ठिकाणी आदिवासी संस्था स्थापन करावं आणि आदिवासी समाजाला रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा अशी आमची या निवेदनामध्ये मागणी आहे। तुमच्यासोबत कोण कोण आलेले आहे? आमच्यासोबत संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक कानाकोपऱ्यातील सर्व आदिवासी समाज इथे आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी यासाठी आलेलो आहोत। आम्ही मच्छीमार संस्था, आमचे भरपूर लोक आमचा उदरनिर्वाह त्याच्यावरच चालतो, आमचा पारंपरिक व्यवसाय आहे पण तो आज आमच्यापासून हिरावून घेतलेला आहे आणि बोगस मच्छीमार संस्था या जिल्ह्यामध्ये भरपूर चालू आहे। तरी माझं एकच निवेदन आहे सरांना का जिल्हाधिकारी साहेबांना का त्यांनी या बोगस मच्छीमार संस्था बंद करून आमच्या आदिवासींच्या अशा नवीन संस्था स्थापन करून त्यांना रोजगार उपलब्ध करून द्यावा यासाठी आम्ही आज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत।